गावातील विठ्ठलाच्या मंदिरातलं भजन संपलं आणि भजनासाठी जमलेल्या ज्येष्ठ मंडळींनी हरिनामाचा जयघोष सुरू केला. साखरगाव. पुण्याजवळच्या या गावातील जवळपास सारीच मंडळी माळकरी. गावातील घरटी एक माणूस दरवर्षी न चुकता पंढरीची वारी करायचाच. आजवर ही परंपरा गावातील कोणत्याही घराने मोडली नव्हती. जसजशी वारी जवळ यायला लागायची तसतसं गावातील मंडळींची वारीसाठीची तयारी सुरू व्हायची. दर गुरुवारी गावातील विठ्ठलाच्या मंदिरामध्ये भजन कीर्तनाचा कार्यक्रम हा अखंडितपणे सुरू असायचा. पण वारी जवळ आली की त्या कार्यक्रमाची रंगत मात्र जास्तच वाढायची. अशातच आजच्या भजनानंतर पुढच्या 2 दिवसात निघणाऱ्या पंढरीच्या वारीबद्दल गावकरी चर्चा करणार होते. गावची स्वतंत्र दिंडी होतीच. त्याची तयारी पूर्वीपासून सुरू झाली होती. अर्थात परंपरागत असल्यामुळे दिंडी कधी निघणार, तिची राहायची व्यवस्था कुठे, खायची व्यवस्था कुठे, कुठल्या गावात गेल्यानंतर कोणाकडे त्यांच्या मुक्कामाची सोय, जेवणाची सोय, हे सगळं काही वर्षानुवर्ष ठरलेलं होतं. आता फक्त निघायच्या आधी गावकऱ्यांनी ज्या नेहमीच्या सूचना आहेत त्यावर चर्चा करायची होती. गावातल्या थकलेल्या लोकांना म्हणजे 80 ते 85 वर्ष पार केलेल्या ज्येष्ठ मंडळींना विश्रांती देऊन नवीन पिढीने वारीमध्ये सहभागी व्हायचं, ही गावची परंपरा. गावातील काही ज्येष्ठ मंडळी दरवर्षी वारीतून निवृत्त होत असत आणि दरवर्षी नवीन तरुण मंडळी वारीत नव्याने सहभागी होत असत. अर्थात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही परंपरा सातत्याने हस्तांतरित केली जात असे, तेही अगदी बिनदिक्कतपणे. हीच त्या चर्चेतली मुख्य गोष्ट होती की यंदा कुणाकुणाची शेवटची वारी असेल. अर्थात दिंडी नियम असल्यामुळे तो सगळ्यांना पाळावाच लागायचा. गावातील इतर लोकांप्रमाणे आबाजी कुलकर्णी यांचे घर देखील दरवर्षी वारीमध्ये सहभागी व्हायचे. कोरोना काळात झालेल्या आबाजी कुलकर्णींच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांनी ही परंपरा अखंडित सुरू ठेवली होती. हा वारीचा वारसा अखंड सुरू राहावा अशी आबाजींची आणि आबाजींनंतर पार्वतीबाईंची इच्छा होती. परंतु गावात कुलकर्ण्यांचं एकच घर, पहिल्यापासून सुशिक्षित आणि सधन कुटुंब. आबाजींना एक मुलगा आणि एक मुलगी होती. मुलीचं लग्न झालं होतं आणि ती तिच्या सासरी सुखात नांदत होती. त्यांच्या मुलीचं नाव स्वरा आणि मुलाचं नाव माधव. माधव लहानपणापासूनच अत्यंत हुशार असल्याने त्याने शिक्षणात प्रगती केलीच आणि त्यानंतर त्याला शहरात एका मोठ्या कंपनीत छानशी नोकरी देखील मिळाली होती. नोकरीत पगार पाणी भरपूर होता. पुढे त्याने त्याच्या कंपनीतील त्याच्या इतक्याच शिकलेल्या मुलीसोबत लग्न केले होते आणि आता तो त्याच्या कुटुंबासह शहरातच राहत होता. त्याचे आईकडे अजिबात लक्ष नव्हते असं नाही. त्याला जेव्हा वेळ मिळायचा तेव्हा तेव्हा तो गावात येऊन राहायचा, आपल्या आईची काळजी घ्यायचा. दिवसातून किमान एक फोन आईला करून तिच्या तब्येतीची विचारपूस देखील करायचा. गावातील वाण्यापासून डॉक्टरपर्यंत सगळ्यांचे नंबर त्याच्याकडे होतेच. त्यामुळे आईला काय हवं काय नको या गोष्टी तो सातत्याने त्या लोकांकडे विचारपूस करून आईपर्यंत पोहोचवायची सोय करायचा. आईपासून लांब राहणं एवढी एक गोष्ट सोडली तर माधव एक आदर्श मुलगा होता. वडिलांच्या मृत्यूनंतर तर तो आईची जास्तच काळजी घ्यायचा. आत्ताही गेले 2-3 दिवस पार्वतीबाई सातत्याने माधवला फोन करून पंढरीच्या वारी संदर्भात त्याची मनधरणी करत होत्या. माधवने आपल्यासोबत पंढरीची वारी करावी आणि गेले कित्येक पिढ्या चालत आलेला कुटुंबाचा हा वारसा आता स्वतःकडे घेऊन आपल्याला मोकळं करावं अशी त्यांची इच्छा होती. त्या सतत माधवला फोन करून त्यांची ही इच्छा बोलून दाखवत होत्या. पण माधव ज्या कंपनीत नोकरी करायचा त्या कंपनीमध्ये अशी धार्मिक कारणं देऊन 15-15, 20-20 दिवसांची सुट्टी मिळणं अशक्यच होतं. त्यामुळे माधव त्याच्या आईला थेट नकार कळवत होता. असो,
गावच्या विठ्ठल मंदिरात गावकऱ्यांची सभा सुरू झाली. वारी संदर्भातील नियोजन सगळ्यांना सांगण्यात आलं. गावातील पांडुरंग बुवा हे अत्यंत सात्विक पुरुष. खरं तर गावची वारीची परंपरा याच पांडुरंग बुवांच्या कुटुंबानेच सुरू केली होती. त्यांच्या पूर्वजांमुळेच गावातील इतर कुटुंबातील लोक देखील दरवर्षी नित्यनेमाने वारी करू लागले होते. गावातील प्रत्येक व्यक्ती पांडुरंग बुवांना भेटल्यानंतर नमस्कार करत असे. आपल्या कुटुंबाची चालत आलेली परंपरा पांडुरंग बुवांनी अत्यंत सात्विकपणे पुढे चालवली होती. त्यामुळे आजही गावातील प्रत्येक माणूस त्यांना तितकाच मान देत असे. गावातील बहुतेक विषयांप्रमाणेच वारी या विषयात देखील पांडुरंग बुवांचा शब्द हा अंतिम असायचा. सर्वसाधारण चर्चा झाल्यानंतर पांडुरंग बुवा बोलायला उभे राहिले. जय श्रीहरी मंडळी, विठ्ठलाच्या कृपेने आपल्या गावातील प्रत्येक कुटुंबाने पंढरीच्या वारीची परंपरा अविरतपणे सांभाळली. स्वतः विठू माऊली यासाठी आपल्याला बळ देते. मंडळी, एक पिढी संपते आणि नवीन पिढी सुरू होते. ही निसर्गाची रीत आहे. त्यामुळे आपण त्या रीतीत बांधले गेलो आहोतच. पण पिढी बदलली तरीही रीत बदलता कामा नये आणि परंपरा बदलता कामा नये. हे मात्र आपल्या हातात आहे. तेव्हा आता जी मंडळी शरीराने वयाने थकली आहेत त्या मंडळींनी यंदाच्या वारीत आपल्यासोबत आपल्या मुलाबाळांना घ्यावं आणि त्यांच्या हाती वारीची पताका देऊन परंपरा अविरतपणे सुरू राहील याची काळजी घ्यावी. बाकी वारीची सगळी तयारी झाली. कुठे मुक्काम करायचा, कुठे भजन कीर्तन करायचे, कुणाच्या इथे थांबायचे, याची सगळी सोय माऊलीने आपल्यासाठी लावून दिली. आपण फक्त शरीराने आणि मनाने विठ्ठलाच्या भेटीला चलावे आणि तिथे पोहोचल्यानंतर स्वतःला त्याच्या चरणी लीन करावे. आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट किंवा नियम या वर्षीपासून आपण लागू करणार आहोत, तो प्रत्येकाने ध्यानात ठेवावा. पांडुरंग बुवा जसं हे वाक्य म्हणाले तसं सगळ्या ग्रामस्थांनी आपले कान टवकारले. कारण बुवा आता काहीतरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार हे प्रत्येकाच्या लक्षात आले.